काय मग? तुम्हालाही रोज-रोज काय भाजी बनवायचा याचा प्रश्न पडतो का? जर पडत असेल ना, ही भाजी नक्की ट्राय करा. कारण बटाटा जो आहे तो सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो. तर मी इथे दम आलूची भाजी बनवते आहे. तर मी इथे बटाटा एक सिट्टी लावून उकळून घेतले. नंतर त्याचे साल काढून या पद्धतीने त्याला फोकने छेद करून घेतले. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. तर फ्राय करण्यासाठी तेल ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. कच्चे बटाटे कोणी-कोणी फ्राय करतात, पण त्याला ना तेलही जास्त लागतं आणि वेळही जास्त लागतो. तर बटाटे आपले फ्राय करून झाले. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं आणि काजूचे तुकडे टाकून याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा थोडासा सॉफ्ट झाला ना, मग लगेच टमाटर टाकून घ्यायचे. टमाटर टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टमाटर लगेच शिजतील. झाकून याला 4-5 मिनिटं मस्त मऊसूत शिजू द्यायचं. बघू शकता या पद्धतीने शिजून झालं, की आता याला थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं. तर मी ते गरम-गरमच बारीक करून घेतलंय. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं. सोबतच एक कलमीचा तुकडा, एक मोठी विलायची, थोडेसे काळे मिरे टाकून घेतले आणि लगेचच आपला जो मसाला वाटून घेतला होता ना, तो टाकून घेतला. झाकून ना चांगला शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. नंतर याच्यामध्ये काही सुके मसाले जसं की लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले टाकून चांगलं शिजू द्यायचं. नंतर याला झाकून 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. आता बघू शकता साईडला मस्त असं तेल सुटलंय आणि मसाला देखील बघू शकता मस्त तयार झालाय. जी बटाटे आपण फ्राय करून ठेवली होती ना, ते याच्यामध्ये सगळी टाकून द्यायची. याच्यामध्ये तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता. दही टाकल्यानंतर अजूनही टेस्टी बनते. तर आज मी बिना दहीचीच बनवली आहे. चांगलं झाकून ना शिजवून घ्यायचं. मस्त कमी आचेवर शिजवून घ्यायचं. बघू शकता. मस्त अशी चमचमीत आपली दम आलूची भाजी तयार झाली आहे. वरून ना मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग या खायला.